कारण 2.25 कोटी लोकसंख्या ही या राज्यामध्ये अतिशय निर्णायक अशी संख्या आहे. ही जाणीव ज्या दिवशी समाजाला होईल त्या दिवशी निश्चितपणे आपल्या समाजाचे सर्व प्रश्न सुटायला सुरुवात होईल. महाराष्ट्रात खासदार किती आले पाहिजे आता मुसलमानाचे? कमीत कमी 5 खासदार मुसलमानाचे आले पाहिजे. आमदार शकतात. आमदार तसे पाहिले तर 7-8 आमदार 9 आमदार प्रत्येक वेळी असतात. परंतु जर समाजानं एक ठोस धोरण घेतलं तर किमान 25 आमदार आपण निवडून आणू शकतो. आमदारांची संख्या आणि खासदारांची संख्या वाढली तर फरक काय पडेल? समाजाचे प्रश्न त्या सभागृहाचे सर्वोच्च सभागृह या घटनेनं निर्माण केलेलं देशाच्या मग ते लोकसभा असेल, राज्यसभा असेल, विधानसभा असेल, विधान परिषद असेल, तिथं आपले जे प्रतिनिधी आहे जास्तीत जास्त जर गेले तर ते निश्चितपणे समाजाच्या प्रश्नाला वाचा फोडतील आणि समाजासाठी विकासाची धोरणं विद्यमान जे कोणी सरकार राहील त्यांना घ्यायला भाग पाडतील. आप देख रहे हैं झीरो न्यूज. झीरो न्यूजच्या विशेष भागामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मुस्लिम समाजाची राजकीय भूमिका या विषयावर आपल्याबरोबर बोलण्यासाठी सलीम खान पठाण ज्येष्ठ पत्रकार उपस्थित आहे. सलीम खान पठाण श्रीरामपूरमध्ये सर्वपरिचित असं नाव आहे. सामाजिक कार्यात त्यांचा विशेष योगदान आहे. तर सर, आपण ज्या गोष्टीची आपण चर्चा करणार आहोत, मुस्लिम समाजाची राजकीय भूमिका. मुस्लिम समाजाच्या बाबतीत राजकारण ज्यावेळेस येतं तर सर्व परिचित असं आहे की मुस्लिम समाजामध्ये राजकीय नकारात्मकता जास्त आलेली आहे. आता हे काढणं गरजेचं आहे. तर यासाठी मुस्लिम समाजाने काय करायला पाहिजे? अतिशय चांगला प्रश्न आपण या ठिकाणी उपस्थित केला. प्रथमतः आपल्या महाराष्ट्राची जी एकूण राजकीय परिस्थिती आहे, सामाजिक परिस्थिती आहे, तिचं आपण जर अवलोकन केलं तर आपलं असं लक्षात येईल की आपल्या राज्याची लोकसंख्या आज सुमारे 14 कोटी आहे आणि या 14 कोटी लोकसंख्येमध्ये 1.25 ते 2 कोटी लोकसंख्या 12 ते 13% ही मुस्लिम समाजाची आहे. परंतु राजकीय दृष्ट्या जर विचार केला तर एवढी मोठी लोकसंख्या असूनही कुठल्याही भागामध्ये मुस्लिम समाजाचं राजकीय प्राबल्य आपल्याला दिसत नाही. त्याची अनेक कारणं आहेत. सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे या महाराष्ट्रातला मुस्लिम समाज जो ग्रामीण भागामध्ये विखुरला गेलेला आहे. त्या ग्रामीण भागामध्ये 1.25 कोटी लोकसंख्येपैकी जवळपास 1 ते 1.25 कोटी लोकसंख्या ग्रामीण भागात आहे आणि ग्रामीण भागातील मुस्लिम समाजाचे प्रश्न शासन दरबारी मांडण्यासाठी जे प्रतिनिधित्व आपल्याला पाहिजे, जे नेतृत्व आपल्याला पाहिजे, ते दुर्दैवानं आपल्या महाराष्ट्रातील मुस्लिम समाजाकडे नाहीत. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये किंवा राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये आत्तापर्यंत जे काही मंत्री होऊन गेले मुस्लिम, त्यातले बहुतांश हे शहरी भागातील म्हणजे मुंबईसारख्या भागातूनच घेतले जातात. आणि त्यामुळं ग्रामीण भागातील मुस्लिम समाजाचे नेमके प्रश्न काय आहेत त्याची मांडणी शासन दरबारी योग्य प्रमाणात होत नसल्यामुळं आज या राज्यातील मुस्लिम समाजाचे अनेक प्रश्न, मग ते सामाजिक असतील, शैक्षणिक असतील, आर्थिक असतील, प्रलंबित आहेत आणि या सगळ्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी सक्षम असं नेतृत्व समाजाकडे नसल्यामुळं आज हा समाज काहीसा नकारात्मक भूमिकेत गेलेला आहे. सर, आपण चांगलं विश्लेषण केलं की ग्रामीण भागातील मुस्लिमांकडं लक्ष दिलं जात नाही आणि याच्यासाठी समाजाचे काम करणारी नेतेसुद्धा कमी पडत आहेत. बरोबर आहे. या भूमिकेकडे तुम्ही विषय चांगल्या पद्धतीने मांडलेला आहे. परंतु मुस्लिम समाजाच्या बाबतीत एक शरद पवारांचं जर आपण एक स्टेटमेंट केलं, लक्ष दिलं तर त्यांनी एक सांगितलेलं आहे की मुस्लिम समाज निवडणुकीपूर्वी आपली भूमिका ठरवतो की कोणाला पाडायचं आहे. आपल्याला सत्तेत इन्व्हॉल्व होण्याचं, सत्तेत समावेश होण्याचा तो कधी विचार करत नाही आणि समाजाच्या विकासासाठी कोणतंही लॉंग टर्म प्रोग्राम मुस्लिम समाजाकडे नाही. याबाबत आपण काय म्हणाल? खूप सुंदर प्रश्न आहे. विषय असा आहे का मुळामध्ये या राज्यातल्या मुस्लिम समाजाची विशिष्ट अशी राजकीय भूमिकाच नाही. उदाहरण जर द्यायचं झालं
तर RPIचे जे नेते आहेत रामदास आठवले साहेब, त्यांच्या मागं RPIचा एक गट आहे आणि त्यांचे जे अनुयायी आहेत ते फक्त रामदास भाई बोले आणि हम चले अशी भूमिका त्यांची असते. त्यामुळं सर्व राजकीय पक्षांना माहिती आहे की रामदास आठवल्यांच्या मागं त्यांच्या समाजाची एक विशिष्ट ताकद जरी मर्यादित असली तरी ती आहे. त्याचा परिणाम म्हणजे आठवलेंना प्रत्येक ठिकाणी सत्तेत सहभाग मिळतो आणि त्या माध्यमातून त्यांचे प्रश्न समाजाचे प्रश्न सोडवतात. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला असं सांगायचं आहे की मुस्लिम समाजाने सुद्धा अशी एक भूमिका घेतली पाहिजे. निश्चितपणे घेतली पाहिजे. कारण आज जर आपण पाहिलं, मी सांगितलं 2.25 कोटीचा हा समाज हे जर एकत्र आले तर मग सत्तेत कोणाला बसवायचं ही भूमिका आपण घेऊ शकतो. परंतु पार गाव पातळीपासून राज्य पातळीपर्यंत मुस्लिम समाजात अनेक गट आहेत, ते कधी एकत्रच येत नाही. एक मोठा आक्षेप असा घेतला जातो की मुस्लिम समाज हा मुल्ला मौलवींच्या मतानुसार वागतो. सर मला या बाबतीत विचारायचं आहे की मध्यंतरीच्या काळामध्ये सर्वसाधारण आपण माध्यमामध्ये सुद्धा बघतो की मुस्लिम समाज हा मौलवींच्या मतानुसार मतदान करतो. याबाबत किती सत्यता आहे? एकदम हा फार मोठा गैरसमज आहे. दिल्लीचे शाही इमाम बुखारी यांना इंदिराजी गांधी जाऊन भेटतात किंवा अटल बिहारी वाजपेयी जाऊन भेटतात आणि मग शाही इमामांचं म्हणणं आहे सगळं देशातले मुस्लिम पाळतात, असं अजिबात नाही आहे. इव्हन द महाराष्ट्रातला मुस्लिम समाजानं कधी शाही इमामांच्या बोलण्यावर मतदान केलं असं आज पण घडलेलं नाही. परंतु तो एक गोड गैरसमज सगळ्या विरोधी पक्षांनी करून दिला आणि त्यामुळं मुस्लिम समाज तिकडे गेला. हा एक निश्चित आहे की मुस्लिम समाज हा कधी काँग्रेस धार्जिना होता. काँग्रेसला गठ्ठा मतदान होत होतं म्हणून ते सत्तेत येत होते आणि नेमकी हीच गोष्ट येऊन BJP सारख्या पक्षांनी सातत्यानं त्याचा प्रचार केला आणि आपल्या देश बांधवांमध्ये ती भावना निर्माण केली. परंतु आज अशी अवस्था आहे की मुस्लिम समाज सगळ्याच पक्षात विखुरले गेले. अगदी शिवसेनेला मानणारे सुद्धा मुस्लिम आहेत, BJPला मानणारे सुद्धा मुस्लिम आहेत, अत्यल्प प्रमाणात असतील परंतु आहेत. सर हा प्रश्न मी तुम्हाला असा विचारतो की तुम्ही म्हणाला की काँग्रेसला मानणारा मतदान करणारा मुस्लिम समाजात एक मोठा गट होता आणि आहे ना. पण एक गोष्ट या पलीकडं BJP जे प्रचार करते की मुस्लिम समाजाचं लांगून चालून जे करणं आहे हां, तर याच्या बाबतीत काय म्हणाल तुम्ही? किती खोटा प्रचार आहे ना. दुर्दैवानं सर्वात मोठं दुर्दैव असं आहे की आज भारतीय जनता पक्ष जो या देशामध्ये 2014मध्ये सत्तेत बसला त्याचा एकच अजेंडा होता मुस्लिम समाजाला विरोध करणे आणि मुस्लिम समाजाला अनेक गैरसमज त्यांनी निर्माण करून दिले. दुर्दैवानं ते आमच्याबद्दल गैरसमज आहेत हे आपल्या देशबांधवांना सांगायला मुस्लिम समाज कमी पडला. जे आरोप आमच्यावर लावले गेले त्याचं खंडन आम्ही करू शकलो नाही आणि त्यामुळं इतर धर्मियांमध्ये एक मोठा गैरसमज निर्माण झाला आणि आज तर प्रकरण फार शत्रुत्वापर्यंत आले. मला याच्या बाबतीत तुम्हाला उपप्रश्न आहे की एकीकडे तुम्ही म्हणतात की मुस्लिम समाजाचं कोणत्याही पक्षाने कोणताही धर्मनिरपेक्ष पक्षाने काही विकास केलेला नाही, निव्वळ BJPने हा अपप्रचार केला आणि या समाजानं हे केलं. असं असताना समाजातील काही जी विद्वान लोक आहे जी काय त्यांना म्हणतात बुद्धिजीवी लोक आहे ही पुढे येऊन कधीच काही म्हणाली नाही. मुळामध्ये मुस्लिम समाजामध्ये शिक्षणाचं प्रमाण खूप अत्यल्प आहे. आत्ताशी कुठला समाज शिकतोय त्यासाठी मागील सरकारने काही योजना आणल्या, शिक्षणासाठी काही सुविधा दिल्या. आता अल्पसंख्याक शिष्यवृत्ती अंतुले साहेब केंद्रामध्ये अल्पसंख्याक मंत्री असताना त्यांनी सुरू केली होती. दुर्दैवाने ती या शासनाने बंद केली. अल्पसंख्याकमधून उच्च शिक्षणासाठी पाहिजे तेवढं आर्थिक सहकार्य मिळत नाही शासनाचं. अनेक गुणवंत विद्यार्थी आमचे केवळ फी भरायला पैसे नाही, कारण फी फार आहे ना. इंजिनियर व्हायचं तर लाखभर रुपये वर्षाची फी आहे, तेवढे पैसे नाही पालकाकडं. आमचे पालक रिक्षा चालवणारे, किराणा दुकानात काम करणारे, मोलमजुरी करणारे, त्यांच्या मुलांमध्ये सुद्धा गुणवत्ता आहे, त्याच्यामध्ये टॅलेंट आहे, बौद्धिक क्षमता आहे. परंतु ज्याप्रमाणे मागासवर्गीय SC STच्या मुलांना सवलती मिळतात त्या आमच्या मुलांना मिळत नसल्यामुळं आमची मुलं उच्च शिक्षण घेऊ शकत नाही. आणि शासनानं थोड्याफार ज्या योजना 2008 साली या राज्यामध्ये अल्पसंख्याक खात्याची स्वतंत्र निर्मिती झाली, परंतु त्याचं बजेट अत्यल्प असल्यामुळं मुस्लिम समाजाच्या शैक्षणिक योगदानामध्ये शासनाची फारशी मदत मिळू शकलेली नाही. जे काही मुलं आमचे आज शिकतात त्यांना आमच्या समाजाचे काही लोक वर्गणी करून पैसे भरतात म्हणून ते उच्च शिक्षित होत आहेत. वास्तविक पाहता
मुस्लिम समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे अशी भूमिका मांडली जाते, पण आता एवढा चौथा झाला आहे, सगळेच समाज आरक्षण मागू राहिले. मराठा समाज आंदोलन करतोय, धनगर समाज करतोय, इतरही घटक मागतात. आणि ही सरकारची भूमिका अगदी मुस्लिमांना आरक्षणाची नाहीच आहे. परंतु किमान शिक्षणामध्ये जे न्यायालयानं मान्य केले ते 5% आरक्षण जरी आम्हाला मिळालं तरी आमची मुलं शिक्षण पुढे जातील. दुसरं माझं म्हणणं असं आहे, नको आम्हाला आरक्षण, आम्हाला द्या संरक्षण. संरक्षण कोणतं द्या? आम्हाला शैक्षणिक संरक्षण द्या. ज्या सवलती तुम्ही SC STच्या मुलांना देता त्या सवलती अल्पसंख्याक मुस्लिम समाजाच्या मुलांना द्या, तरी फार होईल आणि आमची मुलं निश्चितपणे शिकतील. आता आपण प्रश्न केला तर आमचा जो काही 2-3% बुद्धिजीवी समाज आहे तो आपल्या स्वतःला मुस्लिमांमधील ब्राह्मण समजून वेगळा वागतो. त्याचा सर्वसामान्य मुस्लिम समाजाच्या भूमिकेशी कधीच एकमत होत नसतं. त्याची भूमिका वेगळी असल्यामुळं समाजाच्या खालच्या थरापर्यंत ते विचार जात नाही आणि म्हणून समाजही त्यांना जवळ करीत नाही आणि ते सुद्धा समाजाचे प्रश्न मांडतात. सर, प्रश्न माझा हा आहे की राज ठाकरेंनी मध्यंतरी एक युवकांना आव्हान केलं होतं की राजकारणामध्ये युवकांनी यावं आणि तो सर्वसमावेशक एक आव्हान होतं. आता माझं तुम्हाला म्हणणं आहे की जर आपण मुस्लिम समाजाच्या बाबतीत जर म्हणलं की एका ठिकाणी नकारात्मक मानसिकता समाजामध्ये आहे, पण मुसलमानांनी राजकारणात यावं असं तुम्ही याबाबत काय म्हणा? राजकारणामध्ये प्रत्येक घटकानंच आलं पाहिजे, परंतु त्याच्या आधी राजकारणापूर्वी जे मूलभूत प्रश्न आहे समाजाचे, शिक्षणाचे प्रश्न आहे, रोजीरोटीचे प्रश्न आहे, त्याकडे समाजाला आधी लक्ष दिलं पाहिजे असं मला वाटतं. राजकारण म्हणजे राजकारणामुळं समाजाचा विकास होतो, याबाबत काय म्हणा? मी या वाक्याशी सहमत नाही आहे. कारण राजकारणामुळे जर समाज विकास असतो तर आज मराठा समाजाला आरक्षण मागायची आवश्यकता पडली नसती. एवढा मोठा समाज, एवढी सत्ता सातत्याने ताब्यात असताना सुद्धा ते आज आरक्षण मागू राहिले. राजकारणामुळं ठराविक लोकांचा विकास निश्चित झाला, देशात झाला, राज्यात झाला, जिल्ह्यात झाला, परंतु सर्वसामान्य नागरिक तो कोणत्याही समाजाचा असो त्याचा राजकारणामुळे फारसा फायदा झालेला नाही. समाजाच्या विकासाची सर्वसमावेशक भूमिका जोपर्यंत राजकारणात घेतली जात नाही तोपर्यंत कोणाचंही भलं होणार नाही. आपलं घडतं मतदान हे किती विचार करण्यासारखं आहे? निश्चितपणे ही एक शोकांतिका आहे का मुस्लिम समाजानं मतदानाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कारण ज्या विचाराचं सरकार सध्या देशामध्ये आहे, राज्यामध्ये आहे, भविष्यामध्ये या देशातले जेवढे समाज आहे, मुस्लिम समाजच नाही, अल्पसंख्याक समाज असतील, मागासवर्गीय समाज असतील, त्यांच्यासाठी वेगळी भूमिका घेऊन मनोवादी संस्कृती आणण्याचा प्रयत्न सरकारचा आहे. आणि यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय घटनेद्वारे या देशाच्या प्रत्येक नागरिकाला जो मतदानाचा मूलभूत अधिकार दिलेला आहे तो अधिकार आपण बजावला पाहिजे. आणि त्यासाठी मुस्लिम समाजानं आगामी काळात कोणतीही निवडणूक असो, अगदी ग्रामपंचायत असो, नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद, विधानसभा, लोकसभा, प्रत्येक निवडणुकीमध्ये न सांगता आपलं एक प्रथम कर्तव्य समजून मतदानासाठी बाहेर पडलं पाहिजे आणि 100% समाजाचं मतदान घडवलं पाहिजे. पैसे देऊन सगळे आमदार खरेदी होते, खासदार खरेदी होत आहेत, पैशाचं आमिष दाखवलं जात आहे, प्रसंगी ईडीचा धाक दाखवला जातोय, आर्थिक नाकेबंदी केली जाते. पण ह्या सगळ्या भूमिका बाजूला ठेवून लोकशाहीमध्ये निवडणूक प्रक्रिया जी आहे त्यातल्या त्यात मतदान प्रक्रिया अतिशय महत्त्वाचा भाग आहे. त्यासाठी समाजानं हिरिरीनं मतदान, कोणाच्याही निरोपाची वाट न पाहता ज्या दिवशी मतदान असतं सकाळी 8 वाजता रांगा लावून मतदान केलं पाहिजे आणि आपलं परम असं पवित्र कर्तव्य ते मतदानाचं, ते हक्क जर बजावला तर निश्चितपणे आपल्या विचाराचं शासन आपण देशामध्ये आणू शकतो. शेवटचा प्रश्न माझा आहे सर की आता मतदान केलं पाहिजे हे आपण सांगितलं, पण राजकारणात हिस्सेदारी अल्पसंख्याक समाजाने, विशेषतः मुस्लिम समाजाने मागितली पाहिजे, याच्याविषयी आपण काय म्हणतो? निश्चितपणे तो आपला हक्क आहे, परंतु एका विशिष्ट पक्षाकडे न जाता समाजानं आपली एक भूमिका तयार केली पाहिजे. समाजाचे जे कोणी जबाबदार नागरिक आहेत गाव पातळीपासून देश पातळीपर्यंत या सर्वांनी एकजुटीनं आपली एक युनिटी तयार केली पाहिजे, एक भूमिका स्वीकारली पाहिजे आणि ती भूमिका स्वीकारून ती भूमिका ज्या पक्षाला मान्य राहील त्या पक्षाला आपण मतदान केलं पाहिजे. वास्तविक पाहता एक भूमिका अशी निर्माण झालेली आहे किंवा भाजप आहे हा मुस्लिम विरोधी पक्ष आहे. आता भाजप धोरण आपल्याला माहिती आहे, मोदी साहेबांच्या मंत्रिमंडळात मुस्लिम मंत्री जवळपास नाही आहे. मुख्तार अब्बास नक्वी वगैरे नावाला होते फक्त,
किंवा राज्याच्या मंत्रिमंडळात मागच्या फडणवीस साहेबांच्या मुख्यमंत्री काळात एकही मुस्लिम मंत्री नव्हता, तरीसुद्धा समाजाचं काही बिघडलेलं नाही आहे. सत्तेत सहभाग नसला तरी समाज जगतोय, कष्टकरी मोलमजुरी करून तो आपल्या जीवनामध्ये आनंदी आहे. परंतु ही भूमिका सोडून आता राजकारणामध्ये एक ठोस भूमिका समाजानं स्वीकारली पाहिजे. त्यासाठी समाजाचं चांगल्या प्रकारचं संघटन झालं पाहिजे आणि पक्षविरहित संघटन तयार करून जो पक्ष समाजाचे प्रश्न सोडवेल त्याला आपण साथ दिली पाहिजे. कारण 2.25 कोटी लोकसंख्या ही या राज्यामध्ये अतिशय निर्णायक अशी संख्या आहे. ही जाणीव ज्या दिवशी समाजाला होईल त्या दिवशी निश्चितपणे आपल्या समाजाचे सर्व प्रश्न सुटायला सुरुवात होईल. महाराष्ट्रात खासदार किती आले पाहिजे आता मुसलमानाचे? कमीत कमी 5 खासदार मुसलमानाचे आले पाहिजे. आमदार होऊ शकतात. आमदार तसे पाहिले तर 7-8 आमदार 9 आमदार प्रत्येक वेळी असतात. परंतु जर समाजानं एक ठोस धोरण घेतलं तर किमान 25 आमदार आपण निवडून आणू शकतो. आमदारांची संख्या आणि खासदारांची संख्या वाढली तर फरक काय पडेल? समाजाचे प्रश्न त्या सभागृहाचे सर्वोच्च सभागृह या घटनेनं निर्माण केलेलं देशाच्या, मग ते लोकसभा असेल, राज्यसभा असेल, विधानसभा असेल, विधान परिषद असेल, तिथं आपले जे प्रतिनिधी आहे जास्तीत जास्त जर गेले तर ते निश्चितपणे समाजाच्या प्रश्नाला वाचा फोडतील आणि समाजासाठी विकासाची धोरणं विद्यमान जे कोणी सरकार राहील त्यांना घ्यायला भाग पाडतील. वास्तविक पाहता आपण पाहतोय उद्धवसाहेब ठाकरेंच्या काळात मुस्लिमांचे 4 मंत्री होते, परंतु समाजाला कोणताही फायदा झालेला नाही. समाजाला जे प्रतिनिधित्व दिलं जातं, जो कोणी मंत्री होतो समाजाचा, त्यानं हा विचार केला पाहिजे की मी या राज्याच्या मुस्लिम समाजाचा प्रतिनिधी आहे. स्वतःचं कर्तृत्व शून्य असतं प्रत्येक ठिकाणी. म्हणून राज्याच्या समाजाचे जे प्रश्न आहेत ते समजून घेतले पाहिजे. मुंबईमध्ये राहणारे समाजाचे प्रश्न शहरी भागातले वेगळे आहेत, ग्रामीण भागाचे प्रश्न वेगळे आहेत आणि हे प्रश्न समजून घेऊन ते सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणारे नेतृत्व आणि लोकप्रतिनिधी ज्यावेळी आम्हाला मिळतील त्याच वेळी आमच्या समाजाचा विकास होईल. तर आपल्याबरोबर होते सलीम खान सर आणि त्यांनी आपली भूमिका मांडताना स्पष्ट सांगितलेलं आहे की राज्यामध्ये जर समाजाचं नेतृत्व वाढलं तर समाजाचा विकास निश्चितच होईल. नकारात्मक मानसिकता काढून सकारात्मक विचार केला आणि मतदान जास्तीत जास्त केलं तर त्याचाही फायदा होईल. आणि ते याबरोबर सांगत असताना त्यांनी एक सांगितलेलं आहे की समाजाने एकजूट झालं पाहिजे. समाजाने निवडणूक आल्यावर हा विचार कोणाला पाडायचा हा विचार न करता समाजाला प्रतिनिधित्व कसं वाढेल याचंही त्यांनी आपल्याला योग्य ते मार्गदर्शन केलेलं आहे. सर, आपण मुलाखत झिरो न्यूजला मुलाखत दिली. आपलं धन्यवाद.